ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आदिवासी पूर्ण बांधव, आमच्या लाडक्या बहिणी, बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे कार्यक्रम करताना मी पाहिलेले आहे त्या त्या कार्यक्रमामध्ये महिलांचा यावेळेला नाही का जास्तीच सहभाग दिसत आहे मला. आणि माणसं इकडे तिकडे विखुरल्यासारखे, त्याला का भीती वाटते ना का नाही, त्याच्यामुळे कोणत्या भावना निर्माण आहेत हे समजत नाही. आम्ही एवढे परेशानी करून लोकांना आणून आपण आपल्या समाजाचे कामं चांगले झाले पाहिजे. आम्ही कोणतेही काम करताना असं बरेचसे आम्हाला काही अडचणी निर्माण होतात. आम्ही फक्त काही लोक असे फक्त 5-6 लोक घेऊन म्हणजे फिरणे, कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करणे, काही इथे डोकावून पाहणं, काय करणं हे करणं असं का म्हणजे करतात. याच्याबद्दल नाही का एवढी नाराजी वाटते. आपण आपल्या समाजाचं काम म्हणल्यानंतर जातीनं आपण उपस्थितीत राहून आपण आपल्या समाजाचं काम केलं पाहिजे. मित्रांनो, या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमचं भगवान बिरसा मुंडा, फुलेसून वीर बाबूजी साडमाके यांची आम्हाला नाही का माहितीच नाही खरं सांगायचं. कारण आमचे नेतेही नाही का चोरीला गेले आणि आमचे देवही चोरीला गेले. याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आम्ही कोणते कार्यक्रम करायचं आलं तर का मदत माहिती, आम्ही याची परमिशन लागते, त्याची परमिशन लागते येते. अरे बाबा, आम्ही आमच्या समाजासाठी चांगलं बोलण्यासाठी जर आम्हाला कोणत्या परमिशन लागत असेल तर का अर्थ आहे? फक्त पिलू मारून द्यायचं हे ते जराचं खुश. आमच्या शासकीय आता वक्त्यांनी सांगितलं का, कोडाबे साहेबांनी सांगितलं, उमेते साहेबांनी सांगितलं आदिवासीच्या योजना करायला पाहिजे म्हणून. तुम्ही सांगा, आदिवासीच्या योजना कमीत कमी एका काही मी पॅम्पलेट पाहतो 20-20, 30-30, 50-50, 100-100 असं योजना राहते. तर त्या योजनामध्ये योजना कोणत्या राहते माहित आहे? चांगल्या योजना राहते. त्या योजनेचा फायदा घ्यायचा आम्हाला नाही. आम्हाला योजना कोणत्या पाहिजे माहित आहे? कुठं राखणे, गाई म्हशी, आणि त्याही नाही का आम्ही भरतो ना तर काम होते माहिती का, म्हशीचा लोन द्यायची मला तर काम. तुमच्याकडे दावे आहेत का बघा. अबे लोन तर द्या ना पहिले, बरोबर आहे का? आणि दारूच्या भट्ट्या या मोठ्या तेल मध्ये काम करणार नाही तोपर्यंत नाही का हे नाही का काही खरं नाही. वाट लागली. मी पाहिलं एवढ्या दिवसाच्या कारकिर्दीमध्ये आता आम्ही याचा पाहून त्याचा पाहून आम्ही आता चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करत आहोत. अरे झाड लावलं होतं आंब्याचं, निंबाचं, हे काट्याचे झाडं लावले ना, काट्यामध्ये जाणे नाही काही खरं नव्हे. एक दिवस अशी येणार आहे, या 2-3 वर्षात पहा तुम्ही, अशी शेकणार आहे तर चांगली गरम खर्चाने शेकणार आहे. आपली लक्षात ठेवा. तुम्ही जोपर्यंत चांगल्या समाजामध्ये काम करणार नाही तोपर्यंत नाही का आपली परिस्थिती अशी राहणार आहे. मित्रांनो, आम्ही बऱ्याचशा लोकांनी नाही का